वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या तस्करांनी निवासी नायब तहसीलदार यांच्या अंगावर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळ करून धक्काबुक्की केली, तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली। ही धक्कादायक घटना 29 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास भातकुलीतील पेढी नदीच्या पात्राजवळ घडली। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे। या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे। विनोद रामसिंग पवार व मयूर मधुकर भातकुलकर दोघेही राहणार भातकुली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी सूरज नागमोते फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। भातकुली तहसील कार्यालयात विजय भाऊराव मांजरे वय 56 वर्ष हे निवासी नायब तहसीलदार पदावर कार्यरत आहे। मंगळवारी सकाळी विजय मांजरे हे अमरावतीवरून कार्यालयात भातकुली येथे जात होते। मार्गात त्यांना पेढी नदीच्या पात्रात एक ट्रॅक्टर उभा दिसला, त्यामुळे विजय मांजरे यांनी कार्यालयात जाऊन काही कर्मचाऱ्यांना सोबत घेतले। त्यानंतर त्यांनी आपल्या पथकासह पेढी नदीचे पात्र गाठले। यावेळी त्यांना MH27 3216 अशा स्पष्ट क्रमांकाच्या ट्रालीतून वाळूची वाहतूक होताना दिसली। त्यामुळे त्यांनी वाहन चालकास परवाना व रॉयल्टी पासबाबत विचारणा केली। त्यावर चालकाने त्यांना पास दाखविली नाही, त्यामुळे त्यांनी ट्रॅक्टर तहसील कार्यालयात नेण्यास सांगितले। परंतु वाळू तस्करांनी ट्रॅक्टर ट्रालीतून वाळू त्याच ठिकाणी उलटून पडून जाण्याचा प्रयत्न केला। यावेळी सूरज नागमोते व त्यांच्या सहकाऱ्यांनी विजय मांजरे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली, तसेच जीवे मारण्याची धमकीही दिली। यावेळी तस्करांनी निवासी नायब तहसीलदार विजय मांजरे यांच्यासह सहकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर चढविण्याचा प्रयत्न देखील केला। या घटनेची तक्रार नायब तहसीलदार विजय मांजरे यांनी भातकुली पोलीस स्टेशनला केली आहे। फरार आरोपींचा भातकुली पोलीस शोध घेत आहेत। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।